श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन संकेत घेऊन येत आहे? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? आर्थिक स्थिती मजबूत होणार की खर्च वाढण्याची शक्यता आहे? कौटुंबिक जीवनात आनंद टिकून राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक नात्यांमध्ये गोडवा वाढेल की काही मतभेद निर्माण होऊ शकतात? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घेणे आवश्यक राहील? या आठवड्यात नशिबाची साथ अधिक लाभेल की स्वतःच्या संयम आणि प्रयत्नांवरच विश्वास ठेवावा लागेल? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरू शकतो. या काळात काही नवीन जबाबदाऱ्या वाढतील तर काही जुन्या अडचणींमधून मार्गही सापडू शकतो. ग्रहस्थिती तुमच्यात आत्मविश्वास वाढवणारी असली तरी भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. काही प्रसंगी मन अस्थिर होऊ शकते, पण योग्य निर्णयक्षमता तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा लोकांच्या लक्षात येईल. कौटुंबिक बाबींमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. या आठवड्यात घरातील वातावरण सुधारण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागू शकतो. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीत नियोजन महत्त्वाचे राहील. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन राखल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित होऊ शकतो. एकूणच हा आठवडा कर्क राशीसाठी संयम, जबाबदारी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी निर्माण करणारा आहे. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारामध्ये अधिक सावध राहणे आवश्यक आहे. भागीदारीच्या कामात स्पष्टता ठेवणे गरजेचे राहील. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवले तर व्यवसायात वाढ होऊ शकते. मार्केटिंग, खाद्यपदार्थ, घरगुती व्यवसाय किंवा कला क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक जीवन. या आठवड्यात आर्थिक स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अचानक एखाद्या कामातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र घरगुती खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक तणाव कमी होताना दिसेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण भावनिक राहू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक राहील. काही जुन्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, पण शांत संवादातून समस्या दूर होऊ शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. काही जण आपल्या नात्याबद्दल गंभीर निर्णय घेऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा राहील. अभ्यासात एकाग्रता राखणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले संकेत मिळू शकतात. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळू शकते. कला, साहित्य किंवा संशोधन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांना विशेष प्रगती दिसू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक ताण आणि भावनिक दबावामुळे थकवा जाणवू शकतो. पचनाशी संबंधित त्रास, छातीत जळजळ किंवा झोपेची समस्या जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे राहील. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. घर आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळण्यात तुम्हाला यश मिळेल. काही महिलांना नवीन संधी किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो. कला, शिक्षण, फॅशन किंवा घरगुती व्यवसायाशी संबंधित महिलांना चांगली प्रगती दिसेल. कुटुंबातील एखाद्या आनंदाच्या बातमीमुळे मन प्रसन्न राहील. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. उपाय. दररोज ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. सोमवारी भगवान शिवांना दूध अर्पण केल्यास मानसिक शांतता मिळेल आणि अडचणी कमी होतील. एकूण हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील आणि आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल.
कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ मिळू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष दिल्यास मानसिक आणि शारीरिक ऊर्जा टिकून राहील. संयम आणि सकारात्मक विचारांमुळे हा आठवडा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. हा आठवडा मनातील अनेक गोष्टी स्पष्ट करणारा आणि जीवनात स्थिरता निर्माण करणारा ठरू शकतो. या काळात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची समजूतदार वृत्ती आणि शांत स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होण्याची शक्यता आहे, तर व्यवसायामध्ये सावधपणे घेतलेले निर्णय पुढील काळात फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत हा आठवडा संयम राखण्याचा सल्ला देणारा आहे. पैशांची आवक चांगली असली तरी खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात काही भावनिक प्रसंग येऊ शकतात, पण संवाद आणि विश्वास यांच्या जोरावर नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन शिकण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा असेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव कमी ठेवणे अत्यंत गरजेचे राहील. योग्य विश्रांती, सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या यामुळे ऊर्जा टिकून राहील. एकूणच हा आठवडा कर्क राशीसाठी अनुभवातून शिकवण देणारा आणि भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करणारा ठरेल. धन्यवाद.